उद्धव ठाकरे सुद्धा विविध शाखांना भेटी देत आहेत, कार्यकर्त्यांसोबत पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधतायत। उद्धव ठाकरे प्रमोद सावंत यांच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी मरोळ नाका इथं जात होते। वाहतूक कोंडी असताना एक रुग्णवाहिका उद्धव ठाकरेंच्या ताफ्याच्या मागे आली। यावेळेला उद्धव ठाकरेंनी ताफा बाजूला करून या रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून दिला। मेहजबीन अकबर सय्यद यांनी ठाकरे सेनेला आपला पाठिंबा जाहीर केलाय। मेहजबीन सय्यद या समाजवादी पक्षाच्या उमेदवार आहेत। वरुण सरदेसाईंच्या कार्यावर प्रेरित होऊन आपण हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। मेहजबीन सय्यद यांनी या संदर्भातलं वक्तव्य केलेलं आहे। और दूसरी बात यह है, जो शिवालिक वेंचर का लॉफ्ट का मुद्दा मैंने सर को दिया था। सर ने वो मुद्दा सिर्फ एक ही रात में दिया था कि दूसरे दिन सेशन चालू होने लगा। सर ने वो मुद्दा विधानसभा में उठाया और उस मुद्दे को सॉल्व किया। उसके परिणाम आना बाकी है और विकास की राजनीति हो, वोटों का बंटवारा भी हो, इसलिए मैं इनको समर्थन दे रहा हूँ। वार्ड क्रमांक 94 से उम्मीदवारी का अर्ज मैंने भी भरा था। मुंबईमध्ये वंचित आणि काँग्रेस या दोन पक्षांची आघाडी पालिका निवडणुकीसाठी झालेली आहे, पण या दोन्ही पक्षातला विसंवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं दिसतंय। जाहीरनामा प्रसिद्ध करतानाच्या वेळेला वंचितच्या नेत्यांची अनुपस्थिती तीव्रतेने जाणवली। वंचितच्या नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे या दोन पक्षांच्या आघाडीबाबत उलटसुलट चर्चांना सुरुवात झालेली होती। नाही, वंचित आघाडीचे मला स्वतःचा त्यांचा मेसेज होता बाळासाहेबांचा, आणि बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे की त्यास त्यांची कुठेतरी पूर्वी कमिटमेंट असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत, पण त्यांनी मला सांगितलंय की वर्षा तू कर। आणि हा ज्यावेळी जाहीरनामा केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले सगळे मुद्दे जे आहेत ते आम्ही त्यामध्ये घेतलेले आहेत। त्यांच्यामुळे विचारूनच त्यांच्याशी परवानगी घेऊनच आम्ही हा जाहीरनामा केलेला आहे। मीरा भाईंदरसाठी काँग्रेसनं आपला जाहीरनामा आता प्रकाशित केलेला आहे। मीरा भाईंदरला विकसनशील महानगर बनवण्याचा संकल्प यावेळेला काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये बोलून दाखवलाय। मुझफ्फर हुसैन यांनी हा जाहीरनामा प्रकाशित केला। टोल नाके पे लोगों को एक घंटा परेशानी उठानी पड़ती है, कई मौतें वहाँ हो चुकी है और सरकार को हमने सुझाव बहुत ही अच्छा और रीजनेबल सुझाव दिया था कि गवर्नमेंट के पास में बीएमसी की 20,000 मीटर की जमीन है, उसके ऊपर वो टोल नाके को जब तक टोल लेना चाहती है वहाँ शिफ्ट करें। बीएमसी के पास हमने आरटीआई भी दिया, मगर बीएमसी ने, आप मान सकते हो कि आरटीआई का जवाब तक नहीं दिया। ये जो निजामदार बैठे वही आरटीआई उन्होंने एप्लीकेशन दिया था। तो सरकार कितनी नॉन सीरियस है मीरा भाईंदर की जनता की समस्या को लेकर के, ये आप समझ सकते हो। जितने मुद्दे हमने इसमें दिए हैं हम इसको परस्यू कर रहे हैं, ये हमारी डिमांड है, इसके लिए हम काम करेंगे, इसके लिए हमने आश्वासन दिया, इसके लिए हम वचनबद्ध हैं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।